आता आम्ही इथे जेवतोय. जेवण झाल्यानंतर आम्ही मशामध्ये जाणार आहेत. इकडे गर्ल्ससाठी सँडलचं सेक्शन आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सानू सुलसे या ब्लॉग चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी चालली म्हसा यात्रेला, जी मुरबाड तालुक्यामध्ये सर्वात मोठी आणि फेमस जत्रा आहे, जी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा ज्यांना नाही माहिती त्यांना मी आज माहिती करून देणारच आहे. आणि ही जत्रा 15 ते 20 दिवस चालते. तर चला बघूयात कसं काय. आता आम्ही निघतोय आणि आता वाजले 12. आम्हाला थोडं उशीर झालंय. दरवर्षी आम्ही थोडं लवकर जातो आणि 12 तास जत्रेमध्ये राहतो. गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल. तर ह्या वर्षी तर आम्ही तसंच करणार आहे. आता जाऊ डायरेक्ट रात्री 12 वाजता घरी येऊ. ब्लॉग कंटिन्यू करा, मी दाखवते तुम्हाला काय काय होणार आहे पुढे. बाय बाय. गाईच आम्ही मशाला पोचलो आहे आणि आता आम्ही इथे जेवतोय. जेवण झाल्यानंतर आम्ही मशामध्ये जाणार आहेत फिरण्यासाठी. वही पहिले पेट पूजा फिर काम दूजा. तर आम्ही आत्ताच जेवलो आणि आता निघालोय जत्रेमध्ये जायला. तुम्ही बघितलं मग कशी आम्ही मस्त तिथे खाली बसून जेवलो. आता बघूयात बसून म्हणजे कसं काय. आता स्टार्टिंग झाली आहे आणि आम्ही मागणं एंट्री मारली बैल बाजारामधनं. बघा आणि सुरुवातीला अशी दुकानं बघायला भेटतील. टपवाले ब्लँकेटवर तर इथे जास्तच असतात. बघू शकता तुम्ही. आणि आमचा चिराग दादा पुढे पुढे चाललाय सगळ्यांनी. इथे जास्त करून मग फुगेच लागलेले असतात हे बघा. आणि मूर्त्या बघा किती सुंदर आहेत. आणि आता आम्ही इथे आतमध्ये आलोय. थोडस इथे गर्दी पाहू शकता किती आहे आणि भरपूर टाईपचे स्टॉल लागले. कुठे गेले आणि इथे बघू शकता माझी मम्मी किती पायपुसणी आणि सगळी कितीच दुकान आहेत चादरींची, ब्लँकेटची. आणि समोर पाळणं आहे पण आम्ही पाळण्यामध्ये ना संध्याकाळी जाऊ. आता खूप ऊन आहे, आम्ही संध्याकाळी जातो. गाईज आम्ही आता म्हशामध्ये आहोत आणि आम्ही तर तुम्हाला दाखवणार म्हशामध्ये काय काय प्रकारचे वस्तू येतात आणि सगळ्या मार्केटला आम्ही दाखवणार आहे. सो आमच्यासोबत कंटिन्यू करा ब्लॉग. लिंबू सरबत घरी पण एखादं फिरत जरी पण इथं पण लिंबू सरबत प्यायचं. आणि आता मी ते परस घेते ही वाली आणि परत मला 150ची वाटली. आता मी इकडनं पायपुसणे घेतलेत जे आम्हाला 150ला दोन कमी रेट एकदम. आणि बाजूला हे क्रॉकरी सेट्स वाले. इकडे गर्ल्स साठी सँडलचं सेक्शन आहे. हा चल. आणि आम्ही चाललोय पप्पाने आले. पप्पा गाडीला
आणि आता मी हावाला हार घेतलाय जो आम्हाला पडला फक्त 50 आणि इथे खूप सारी ज्वेलरी आहे. आणि आता आमचा चिराग इथे खेळते बंदूक. आणि बाजूला सगळे इथे गेम्सच आहेत. मला या बलून मध्ये बसायचं मी कधीच बसली नाहीये. आणि इतका ऊन आहे मी स्कार्फ घेतला. आणि हा मी सांगायचे विसरले, आजचा दिवस 6वा दिवस आहे. आम्ही आज आलो त्यामुळे टाइम नाही भेटला एवढा दिवस, आज आलोय. आता मी हे कप घेतोय, माझा फेवरेट कलर आहे बी हॅपी. तुम्ही ही डिझाईन मस्त वाटते. 1 2 3 झालं ना. सॅमसंग का घेते घेतलाय ना तो काय मंदिरामध्ये. आणि आता आम्ही आलोय खामळेश्वर मंदिरामध्ये. हा खांब दिसतोय ना, याला खामळेश्वर बोलतात. आम्ही आता प्रशामध्ये आहोत आणि खामलिंगेश्वर खामलिंगेश्वर परंपरा मागे 150 वर्षापासून चालू आहे. सांग 150 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. इथे तळी आणि गळी असे 2 प्रकार आहेत. तळी म्हणजे नारळ फोडायचं आणि गळी म्हणजे गळी लागतात. आणि आता मम्मी पप्पा गेलेत आतमध्ये. तर इकडे ना मम्मीने 2 रुपयाचा डॉलर चिटकवलाय. आपली इच्छा मागायची, ज्याची इच्छा खरीच असेल ती त्याचा डॉलर चिपकतो, नाहीतर नाही चिपकत. आणि नंतर मला माहिती झालं. आणि हे लोक इथं पण येऊन वडापाव खातात, चोरून खात आहेत. चिराग कोंबड्या सुद्धा मिळतील तुम्हाला जर कापायला पाहिजे असेल तर. आम्ही घरूनच जेवण बनवून घालतो. चिकन आणलं होता आणि आम्ही तसंच खाल्लं. इथे नाही बनवलं तर आम्हाला निघायलाच लेट झालं एवढं. आणि आता इथे मच्छी बाजार आहे, ते पण दाखवतो कसं आहे. आणि पप्पाचं पुढेच जाऊन आले. सुकी मच्छीचा पण बाजार येते मस्त. आणि टोपल्या सुद्धा मुरबाड तालुक्याच्या शहाण्याच्या इथेच भेटते तुम्हाला बघायला. इथेच बनवलं जातं. आणि किती सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघू शकता. आणि या फाट्या सुद्धा इथे जेवण जर बनवत असलं तर चूल पेटण्यासाठी इथे फाट्या सुद्धा विकत भेटतात. आणि ते घोंगडी बनवतात ते. आणि आता आम्ही या एरियामध्ये आलोय जी पूर्ण घोंगडी बाजार बोलते त्याला. इथे सर्व प्रकारचे ब्लँकेट्स भेटतील, चादरी पण भेटतील. हे बघू शकता इथे बाजूला. पूर्ण
पूर्ण 100 ते 200 मीटरचा एरिया आहे जिथे पूर्ण हेच दुकान आहे. आता मम्मी पप्पा चिरागसाठी खेळणी घेतात. आणि आता वाजत 5 आणि आम्ही आत्ताशी अर्ध जत्रा फिरलोय. अजून भरपूर फिरायचे. खूप मजा येणार. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आम्ही आता घेतो इथे आंबा कैरी म्हणजे गाड़ी पर मस्त खाल्ली त्याची दुसरं काय बघू आणखी. इतके पाय दुखायला लागले ना. बुट्ट एक तर लागतं जाणार चालून जाऊन वैताग घालायचा. गाईस तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. घेणार पण नाही कोणी. आणि इथे किती सारे टॉईज आहेत बघू शकता. यो किडा खाना खर्चा पूरा हो गया. 100 रुपये कसं आहे. तुला काहीलाच लागत आहे भाऊ. तुला नंबर देतो किंवा मी सांगतो याला. ब्रश घ्यायला तेवढं मस्त मस्त ब्रश बघू शकतो. हे बघा आणि याचं बघा काय चाललंय इकडे. पूर्ण पाय धुले मध्ये माखले. माझी पण ते झालं. आणि आता आम्ही आलो फायनलमध्ये बसलेला. बघू शकतो किती गर्दी. एक वस्तू घेतली दाखवल्यानंतर पाळण्यामध्ये बसलोय वरती. जस्ट स्टार्ट झालंय. वाव मस्त व्यू आहे ना एकदम. आम्हाला सगळ्या सोबत बसत होतं पण ते झालं वरती बसतो ना. आम्ही दोघच बसलोय. बाहेरचं व्ह्यू किती मस्त वाटतं.
साईड काय ते वरून येतो ना आपला मोठा खाना वर. आणि दिवशी तिकडे बसला 150 सोडून. गाइस आपको दिन कमजोर है, इथे बैठना बिल्कुल नहीं मत. हाँ बिल्कुल मत बैठना. आणि गाईज आता आम्ही ना याच्यामध्ये चाललोय. हा याच वस्तू टाकला इकडे किती मस्त व्ह्यू एकदम. आणि आता आम्ही सांगतोय चिराग नाही, चिराग घाबरला या का म्हणून येत नाही. काय चिराग घाबरला ना तर आम्ही तिकीट चाललंय आणि नवीनच ब्रेक डान्स मध्ये. एक्स्ट्रा पैसे गेले आणि एकीकडे मला 100 प्राईज आणि एकीकडे 50 प्राईज. आम्हाला नंतर माहिती झालंय. आणि आम्ही आता जस्ट निघलोय पाळण्यामध्ये. जाम मजा आली आणि मला इतकी आवडलं परत मार्केटमध्ये. चिराग दादा कसा वाटतो? कसं नाही चिरागची हवा टाईट झाली पाळण्यामध्ये म्हणून तो शांत शांत बसला एकदम. आणि आता रात्री 8:15 वाजले. आम्ही आणखी पण जत्रेमध्ये दुपारी आलो. आमची कॅरी बॅग भरले इथे तुटली पण बिचारी. आणि ही एक आम्ही ठरवून होतो काहीच घ्यायचं नाही. काय पण फालतू माझ्याकडे काहीच मी खूप दमलेली बघा. सगळ्या माझ्याकडे दिल्या आणि ह्या सगळी आणि शेवटला आम्ही खाल्ले आईस्क्रीम. बाजूला रे गाडी आले.